थोड्या वेळापूर्वी बदलापूर स्टेशनवरती पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला होता आणि त्या लाठीचार्ज नंतर संतप्त जमावाने जी आहे ती ही पोलिसांची जी गाडी जी आहे ती गाडी या ठिकाणी पलटी केल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। संतप्त जमाव जो आहे तो रेल्वे स्थानकावरून जो आहे तो संपूर्ण बदलापूर रेल्वे स्थानकाचा आजूबाजूचा जो परिसर आहे तो परिसराकडे लोक धावत पळत होती आणि त्यामुळे संतप्त जमावाने जो आहे ती ही पोलिसांची गाडी जी आहे ती गाडी पलटी केली होती आणि ती गाडी पलटी केल्यानंतर पोलिसांनीच ही गाडी जी आहे ती सरळ केली होती। संतप्त जमावाकडून जो आहे ते ही गाडी पलटी केली होती। पोलिसांकडून जमावावरती जो आहे तो रेल्वे स्टेशन आणि रेल्वे स्टेशनच्या परिसरामध्ये जो आहे तो लाठीचार्ज करण्यात आला होता आणि त्या लाठीचार्ज नंतर संतप्त जमावाने जी आहे ती ही गाडी पलटी केली होती। आता आपण जर परिस्थिती बदलापूर स्टेशनच्या बाहेरची जर परिस्थिती बघितली तर पूर्ण परिसर जो आहे तो परिसर खाली करण्यात आलेला आहे, कारण सकाळी 8 वाजल्यापासून खरं तर नागरिक जे आहेत ते नागरिक या ठिकाणी जे आहे ते रेल्वे स्टेशनवरती जमाव करून होते आणि त्याच्यामुळं रेल्वेला देखील अनेक अडथळे निर्माण होते। या ठिकाणी पोलीस जे आहेत ते पोलीस देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, कारण ही गाडी पाडली आणि त्या गाडीचं नुकसान जे आहे ते नुकसान होतंय, कारण आणि हे पोलिसांकडून जो आहे तो या गाडीचा पंचनामा केला जातोय, कारण गाडीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे, कारण गाडी संपूर्ण जी आहे ती काचा फुटलेल्या आहेत आणि रस्त्यावरती संपूर्ण काचा ज्या आहेत त्या काचा देखील पडल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। जमावाकडून जो आहे तो अनेक हे करण्याचा प्रयत्न जो आहे तो जमावाकडून केला जात होता। संपूर्ण काचा आपण गाडीमध्ये पाहू शकतो की संपूर्ण गाडीच्या काचा ज्या आहेत त्या काचा फुटलेल्या आहेत आणि ही पोलीस प्रशासनाची गाडी होती आणि या काचा देखील आपण पाहतोय की रस्त्यावरती पडलेल्या आहेत आणि पोलिसांकडून पंचनामा जो आहे तो पंचनामा केला जात आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।